काल रविवार दिनांक 23 जून रोजी घाळी महाविद्यालयातील माजी विद्यार्थ्यांनी पुढाकार घेत गडिंग्लज तालुक्यातील व आजूबाजूच्या विद्यार्थ्यांसाठी भव्य असा रोजगार मेळाव्याचे आयोजन केले होते। या मेळाव्यात शेकडो विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता। कागल MIDC तसेच गडिंग्लज शहरातील देखील विविध क्षेत्रातील कंपन्या ह्यात सहभागी झाल्या होत्या। याच अनुषंगाने घाळी महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष महेश देवगुंडा व प्राचार्य यांच्याशी संवाद साधला ते कोल्हापूर लाईव्हच्या अभिजित मांगले यांनी। नमस्कार, सध्या आपण आहोत घाळी कॉलेज येथे। घाळी कॉलेजच्या माजी विद्यार्थ्यांनी पुढाकार घेत गडिंग्लज तालुक्यातील व शहरातील तसेच आजूबाजूच्या पंचक्रोशीतील विद्यार्थ्यांसाठी भव्य असे जॉब मेळाव्याचे आयोजन करण्यात आलेले आहे। ह्याच पार्श्वभूमीवर आपल्यासोबत घाळी कॉलेजच्या माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष महेश देवगुंडा आपल्यासोबत आहेत। नमस्कार साहेब, आजचं हे जे आयोजन केलेलं आहे त्याबद्दल काय सांगाल? नमस्कार। की आपल्या इथं जे महाविद्यालयामध्ये जे पासआउट झालेले आहेत, आपल्या महाविद्यालयात असून देत किंवा अनेक महाविद्यालयामधील या पंचक्रोशीमधील कोणीही विद्यार्थी असून देत, त्यांना एक चांगलं जॉब मिळावं यासाठी आम्ही अनेक कंपनींना कॉन्टॅक्ट केलेला आहे। सध्या आपण बघतोय की जॉबसाठी अनेक ठिकाणी पैसे घेऊन फसवणूक चालू आहे। ही असं कुठं आपल्या समाजामध्ये घडू नये। कुठे गोरगरीब व सामान्य कुटुंबातले लोक आहेत जे आपल्या महाविद्यालयामध्ये शिकून गेलेले आहेत, त्यांना चांगलं जॉब मिळावं, चांगल्या कंपनीमध्ये चांगली सॅलरी मिळावी यासाठी आम्ही कागल 5 स्टार MIDCमध्ये असून दे किंवा कोल्हापूरमधले असून देत, असं बेंगलोरमधले असून देत, अशा अनेक कंपनींना आम्ही संपर्क साधून जास्तीत जास्त कंपनी इथं रीच केलेल्या आहेत की ह्यामुळे अनेक जणांना जॉब मिळेल आणि याचा त्यांना लाभ घेता यावा असं जास्तीत जास्त विद्यार्थ्यांसाठी आम्ही अनेक कंपनी घेऊन इथं आलेलो आहोत। आणि अशीच उपक्रम परत आम्ही पुढच्या वर्षीसुद्धा आम्ही घेणार आहोत। तरी ह्या कार्यक्रमासाठी किंवा ह्या जॉब प्लेसमेंट कॅम्पसाठी, रोजगार मेळाव्यासाठी माजी विद्यार्थी असोसिएशनमार्फत उपाध्यक्ष आमचे अजित वाळके आहेत, आमचे अमोल देवगुंडा सर आहेत, त्याच्यानंतर पुजारी सर आहेत, बाळासाहेब पाटील, ओमकार उगुरे, हे असे बरेच जण आम्हाला याला मार्गदर्शन केलेले आहेत। हे कॅम्प होण्या अगोदर आम्हाला दत्ता पाटील सरांनी इथले प्राचार्य घाळी कॉलेजचे बोलून घेतले की महेश इथं प्लेसमेंट कॅम्प होणं गरजेचं आहे, मुलांनी जॉब मिळावा असं त्यांची एक इच्छा होती। तर त्यांनी बोलून घेतल्यानंतर आम्ही पूर्ण माजी विद्यार्थी टीम असोसिएशनचे सगळे आम्ही जाऊन कंपनीशी संपर्क करून इथं जॉबसाठी आज कंपन्यांना आयोजित करण्यासाठी इथं बोलवलेलं आहे। तरी अंदाजे किती कंपन्यांनी सहभाग नोंदवला? इथं असे एक 14 कंपनी इथं अवेलेबल आहेत। 14 पैकी मग मॅन्युफॅक्चरर आहेत, फायनान्स कंपनी आहे, सेल्स कंपनी आहे, बँकिंगमध्ये आहे, अकाउंटमध्ये आहे, अशा अनेक कंपनी आम्ही आज इथं बोलवलेल्या आहेत। तसेच घाळी कॉलेजचे प्राचार्य देखील आपल्यासोबत आहेत। नमस्कार सर, माजी विद्यार्थ्यांनी जो पुढाकार घेत हे कॅम्पचं आयोजन केलेलं काय सांगाल याबद्दल? डॉक्टर घाळी कॉलेज गडिंग्लज या आपल्या महाविद्यालयाच्या वतीनं डॉक्टर घाळी कॉलेज माजी विद्यार्थी असोसिएशन गडिंग्लज यांच्या वतीनं हा आज प्लेसमेंट कॅम्प आयोजित केलेला आहे। खरं म्हणजे डॉक्टर घाळी महाविद्यालयामध्ये BA, BCom, BSc, MA, MCom, MSc, त्याच्यामध्ये BBA, BCA, MScमध्ये मायक्रोबायोलॉजी, कम्प्युटर सायन्स, केमिस्ट्री अशा विविध विद्याशाखांनी युक्त असं हे डॉक्टर घाळी कॉलेज आहे। या महाविद्यालयातून दरवर्षी साधारणपणे 700 विद्यार्थी पदवी आणि पदव्युत्तर होऊन बाहेर पडतात आणि अशा मुलांना इथून पदवी व पदवी घेऊन बाहेर पडल्यानंतर त्यांच्या रोजगाराची चांगली सोय व्हावी यासाठी डॉक्टर घाळी कॉलेज माजी विद्यार्थी असोसिएशनच्या वतीनं हा प्लेसमेंट कॅम्प आम्ही आयोजित केलेला आहे। आज या प्लेसमेंट कॅम्पमध्ये साधारणपणे आत्ता 9 कंपन्या आमच्याकडे आलेल्या आहेत। काही बँका आलेल्या आहेत, HDFC बँक आहे, ॲक्सिस बँक आहे, त्याच्यानंतर कंपन्यांमध्ये घाटगे पाटील ग्रुप आहे, माय हुंडाई आहे, मॅक्स आहे, त्याच्यानंतर निपाणीची रायसन कंपनी आहे, अशा अनेक कंपन्या देखील आलेल्या आहेत। याबरोबर आणखी गोष्ट अशी की बऱ्याच वेळा स्थानिक पातळीवरचा विद्यार्थी हा दूरवरचा जॉब करायला काही वेळेला त्याचा नकार असतो। यासाठी काही स्थानिक पातळीवरची देखील, उदाहरणार्थ इंजिनियर असोसिएशन असेल, कॉम्प्युटर असोसिएशन असेल, लेखा विभाग असेल, अशा विभागातल्या लोकांना देखील ज्या पद्धतीची रिक्वायरमेंट स्थानिक पातळीवरची गरजेची आहे, अशा स्थानिक पातळीवरती सुद्धा जॉब मुलांना देता येईल अशा पद्धतीची व्यवस्था या रोजगार मेळाव्यामध्ये केलेली आहे। आणि डॉक्टर घाळी कॉलेज माजी विद्यार्थी असोसिएशननं हा सगळा मेळावा त्यांच्या परिश्रमाने आयोजित केला आहे। विशेष म्हणजे आमच्या डॉक्टर घाळी कॉलेज माजी विद्यार्थी असोसिएशनचा गडिंग्लजमधील रिक्रूट गॅलेक्सी नावाची एक फर्म आहे, श्री प्रशांत कितुरकर त्यांचे ओनर आहेत, त्यांच्याशी आमच्या या असोसिएशनचा टाईप आहे आणि त्यांच्या पुढाकारानं या सगळ्या रोजगार महामेळाव्याचं आयोजन आम्ही आज केलेलं आहे। मॅक असोसिएशन मार्फत आलो आहे। मॅक असोसिएशनमध्ये बऱ्याचशा
रिक्रुटमेंट सोर्सेसकडून आम्हाला मेल येतात किंवा व्हॉट्सअपवरती डिटेल्स येतात आणि आम्ही ते जॉब फेअर अटेंड करतो आहे. पण आज घाळी कॉलेजमध्ये आल्यानंतर आम्हाला एक वेगळं पण असं दिसलं. आपले जे माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष आहेत महेश देवगंडा यांनी गेली 3 महिने सतत आमच्याशी फॉलोअप ठेवला की इंडस्ट्रीमध्ये लागणारं जे रिक्वायरमेंट आहे ती जास्तीत जास्त कोणत्या प्रकारचं आहे आणि आपल्या कॉलेजमध्ये जे विद्यार्थी शिकून बाहेर पडतात यांच्यासाठी कोणत्या कंपन्या सुटेबल आहेत याचा कंटिन्यू फॉलोअप घेऊन गेली 2 ते 3 महिने ते आपल्या संपर्कात होते आणि आज त्यांनी पूर्ण डेटा घेऊन आम्हाला इथं बोलवलं आणि मुलांचाही प्रतिसाद चांगला दिसतो आहे. तर खरोखर कौतुकास्पद यांचं कार्य म्हणावं लागेल. धन्यवाद.